भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या बदली विरोधात नागरिकांचे आंदोलन। पुणे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची नुकतीच पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे। अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच त्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता। कार्यभार स्वीकारल्यानंतर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी आक्रमक कारवाई सुरू केली होती। सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने काही आरोपींची धिंड काढण्यात आली होती। मात्र या कारवाईवर मानवी हक्क आयोगाने आक्षेप घेतला। त्यानंतर पुण्यातील काही पोलीस ठाण्यांना आरोपींची धिंड काढल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या। स्थानिक नागरिकांच्या मते गेल्या काही वर्षापासून भारतीय विद्यापीठ परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते। अशा परिस्थितीत मानसिंग पाटील यांनी कठोर कारवाई करून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण केला। त्यांच्या कामकाजामुळे परिसरात गुन्हेगारीवर काही प्रमाणात आळा बसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। दरम्यान त्यांच्या बदलीच्या निषेधार्थ आज भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी आंदोलन केले। मानसिंग पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनीही सहभाग घेतला। यावेळी बोलताना त्यांनी मानसिंग पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी धाडसी काम केले। अशा अधिकाऱ्यांची बदली अवघ्या 2 महिन्यात होणे दुर्दैवी आहे। शहरात अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे असे मत व्यक्त केले। दरम्यान बदलीबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही। मात्र आरोपींची धिंड काढण्याच्या प्रकरणानंतर झालेल्या या बदलीची शहरात चर्चा सुरू आहे। सुरक्षित राहिले पाहिजेत आणि तुमच्या सुरक्षिततेची आम्ही भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन उतरतो। काय सांगणार भारतीय पोलिसांचे वरिष्ठ मानसिंग पाटील यांची बदली करण्यात आली आणि अख्खा जमा होऊन त्यांना आवेदन देण्यात आले की त्यांची बदली रोका म्हणून थांबवली पाहिजे। कारण मानसिंग पाटील मागच्या 2 महिन्यापूर्वी या पोलीस स्टेशनला आले आणि 2 महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची दहशत गुन्हेगारांवरती केली होती। अतिशय मनमिळावू अधिकारी होते ते आणि ज्या विषयामध्ये त्यांची बदली आली की लहान मुलांच्या वरती त्यांनी धिंड काढली म्हणून असं म्हणतात। परंतु मला वाटतं की ज्या लहान मुलांनी जो खून केला होता त्याच्यामध्ये तो पण ज्याला मारला तो पण बाल गुन्हेगारच होता। 17 वर्षाचा मुलगा होता तो। आता मला वाटतं की आजच्या 8 तारखेला आजच 8 तारीख ना, आजच त्याचा वाढदिवस होता। आज तो 18 वर्ष उद्या त्याचा वाढदिवस आहे त्या मुलाचा। 8 तारखेला तो 18 वर्षाचा पूर्ण होणार होता आणि त्याला 1 महिन्याच्या आतमध्ये त्याची मर्डर झाली। 62 वार त्या मुलावरती केले होते। म्हणजे पद्धतीने त्याची क्रूरपणे हत्या केली होती। ती लहान मुलांनी केली नव्हती ना, ती मुलं का ज्याला मारला ते पण तरी मुलगा होता ना लहान, ज्यांनी मारला ते पण लहान होते। आणि ह्याच्यावरती जर कुठेतरी मानसिंग पाटील साहेब असतील किंवा इथल्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये या परिसरामध्ये उपनगरामध्ये ज्या पद्धतीने बालगुन्हेगारी वाढत चालली कुठेतरी थांबवण्याचं काम मानवाधिकार आयोगाकडून थांबले। त्यांनी कालच्याला जो प्रकार इथे केला त्यांनी नोटीस तिकडे दिल्या, परंतु तिथं त्यांची बदली झाली आणि हे संपूर्ण पुणे शहरामध्ये झाले। एक प्रकारे पोलिसांचं खच्चीकरण होतं याच्यामध्ये। असं पण सांगण्यात येते की मानवाधिकार मार्फत असं पण सांगण्यात आलं होतं की ज्यांची धिंड काढली ती चुकीच्या पद्धतीने काढली म्हणून त्यांना गाडीच्या दोन्हीवर लावून अशा प्रकारे धिंड काढण्यात आली असं म्हणून म्हटलं की ज्या मुलाला कात्रज तलावापाशी मारला त्या पोरांनी ती मर्डर तुम्ही पाहिली असती, पण मला वाटतं त्यांची काही रथामध्ये मिरवणूक काढायला पाहिजे होती का, कशामध्ये मिरवणूक काढायला पाहिजे त्यांची? ज्यावेळेस त्या मुलांना गाडीवरती बसवलं होतं त्यावेळेस ज्या मुलाला मारलं त्याच्या आईचा आक्रोश त्यांच्या समोर पाहायला पाहिजे होता। त्याच्या आईने त्या मुलांवरती तिथे चप्पल फेकून मारली होती। तो पण लहान मुलगाच होता ना, ज्याला मारला तो पण लहानच होता, ज्यांनी मारलं ते पण लहानच होते। आणि जर अशा पद्धतीने पोलिसांवरती उलट कारवाई होणार असेल तर एक प्रकारे पोलिसांचे खच्चीकरण होईल। काय वाटतं जातं तुम्हाला इकडे मानसिंग पाटील आल्यापासून काय गुन्हेगारी लोकांच्या रहिवाशांना स्थानिकांना चांगलं व्यवसायाचं चांगलं आहे की इकडं मानसिंग पाटील आल्यानंतर गुन्हेगारी थोडी कमी झालेली असेल? 100% आणि फक्त 2 रस्ते नाही झाले त्यांना, जास्त काय कालावधी झाला नव्हता। आपण जर ते ज्या पद्धतीने ज्या पोलीस स्टेशनला त्यांची ड्युटी होती तिथं जाऊन पाहिलं तर ह्याच्यापेक्षा आमच्याकडे तर काहीच गुन्हेगार नाहीये, बाल गुन्हेगार थोडी आहे, परंतु ते ज्या ठिकाणी होते मोठे गुन्हेगार त्यांनी सरळ केले होते।
त्यामुळे मला वाटतं की इथे सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने काम केलं असेल. शिवसेनेतर्फे काय पाऊल उचलणार तुम्ही आवेदन देणार आहात? 100% पक्षाच्या वतीने आम्ही आयुक्तांना पण निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीने मानव अधिकाऱ्यांनी त्यांना जर नोटीस दिलं तर लगेचच त्याचा इतक्या इमिजिएट या कारवाया नाही करायला पाहिजे. पहिल्यांदा शोकास दिली पाहिजे. शोकास देऊन कारण दाखवा करून मग नंतर या गोष्टी होऊ शकतात ना. लगेचच तुम्ही तडकाफडकी बदली करून बाकीच्या लोकांना काय आदर्श देणार तुम्ही त्याच्यामध्ये? याच्यामध्ये गुन्हेगारांचं उदात्तीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. काही एक महिला म्हणून तुम्ही कसं बघता ताई? मी महिला म्हणून ताई कसं बघताय की या गुन्हेगारीकडे जी आरोपीची निंदा केली ती योग्य होती का अयोग्य होती? तुम्हाला काय वाटतं? आरोपांची भिंड काढली ती बरोबर होती. आज त्या मुलाला जे मारलं त्याच्या आईने चप्पल मारली ती काय असं म्हणण्यासारखं नव्हतं की योग्य नाहीये किंवा अयोग्य नाहीये. कारण की आज तिचा पोटचा गोळा गेल्यामुळे तिलाही तो त्रास आहे ना. आज ते पण कुणाची जरी मुलं असती तर त्या मुलांनी आज त्या मुलाला मारलं तर तिच्या आईचं मन काय म्हणत असेल? तिलाही वाटत असेल ना माझा मुलगा गेला, यांना काहीतरी शिक्षा व्हावी, माझ्या मुलाला न्याय मिळावा म्हणून. त्या दृष्टिकोनातूनच ती बघत असेल. आणि दुसरी गोष्ट झालं तर मुलींना किंवा महिलांना ह्या मुलांपासून किंवा सुरक्षा नाहीच आहे कुठल्याही. 15 नंबर झालं, 16 नंबर झालं किंवा सिंहगड कॉलेज साईड झालं, मुलं ड्रग्स घेतात, मुलं दारू पितात, रात्र दिवसभर धिंगाणा चालू असतो, हाफ मर्डर होतात, फुल मर्डर होतात. मानसिंग सर आल्यापासून त्या 2 महिन्यात कुठेतरी याला आळा बसला होता. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती की गुन्हेगारी जर वाढली, आपल्या हातातून खून झाले तर आपल्याला असे सर आहेत किंवा मानसिंग सर आहेत, आपल्याला लॉकअपमध्ये टाकू शकतात किंवा त्यांच्यापासून आपल्याला शिक्षा होऊ शकते. तर जे करतात ते योग्यच करत होते सर. आणि हेच मी अपेक्षा करते की सरांनी परत यावं. तुम्ही काय या बाबतीत काय पाऊल उचलणार आहात? नक्कीच मी या ठिकाणी राज्य शासनाला विनंती करणार आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तथा गृहमंत्री यांना मी विनंती करणार आहे की अशा अधिकारी अशा भागात पाहिजे की ज्या भागामध्ये कायम गुन्हेगार होत असतात, गुन्हेगार वाढत असतात, अशा भागात असे सिंगम अधिकारी आपल्याला परत एकदा पाहिजे. म्हणून मी मानसिंग पाटील साहेबांची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपण यांना परत या ठिकाणी घ्यावं. तुम्ही आयुक्तांना पण काय आवेदन देणार आहात? नक्की आयुक्तांना या तिथून त्या ठिकाणी जाऊन सांगणार आहे की अशा अधिकारी आम्हाला या भागासाठी पाहिजे. कारण आमचा भारतीय विद्यापीठ आंबेगाव गणपती परिसर आहे ना, अतिशय या ठिकाणी गुन्हेगारी वाढत चालली आहे, बाल गुन्हेगार वाढत चालले आहे. याच्यावरती आळा बसवणारे अशा अधिकारी आम्हाला या भागात पाहिजे. नक्कीच आम्ही त्या ठिकाणी त्यांना निवेदन देणार आहोत. पारस मुथा यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.